नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तो, आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे. नित्यसेवा. ती नित्यसेवा काय असते, म्हणजे काय करायचं नित्यसेवेमध्ये, आणि नित्यसेवा म्हणजे काय असतं, हे बऱ्याच सेवेकऱ्यांना प्रश्न पडतो की नित्यसेवा म्हणजे काय असते आणि त्याला नियम काय काय असतात आणि ती का करावी. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ कोणाला म्हणायचं बघा. श्री स्वामी समर्थ कोणाला म्हणायचं, तर हरवल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. बघा, आणि स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेकऱ्यांना तू आमच्या सेवेबद्दल मार्गदर्शन करत असतोस, म्हणून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. म्हणून आम्ही पण एक लक्षात ठेव, ते सेवेकरी चांगले आहेत का वाईट हे सुद्धा तू ओळखायला कमी पडू नकोस, कारण त्याचा त्रास तुला नंतर त्याच सेवेकऱ्यापासून तुला होणार आहे. त्याच्यामुळे ते सेवेकरी चांगले आहेत की नाहीत याचा पण विचार करून असं सेवेकऱ्याला सांगायची सेवा की जो सेवेकरी त्या पात्रतेचा आहे. तर बघा, आपण नित्यसेवा का करायची असते आणि आपण नित्यसेवा केल्याने काय काय फळ मिळतं. तर नित्यसेवा म्हणजे काय, जे आता नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती नसेल, पण जे जुने सेवेकरी आहेत, जसं की 10 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत, 2 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत, वर्षापासून जरी स्वामी सेवेत असले तरी त्यांना नित्यसेवा काय आहे हे माहिती असतं. आपल्याला बऱ्याच केंद्रांमध्ये, मठात किंवा एखाद्या मंदिरात सांगितलं जातं की स्वामी समर्थांची सेवा करायची म्हणजे काय. तर ज्याला फक्त 11 माळी आणि 11 माळी जप आणि क्रमशः स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय वाचणं म्हणजेच नित्यसेवा का, तर नाही. नित्यसेवेमध्ये तुमचं मनन चिंतन असणं सुद्धा, चांगलं मनन चिंतन असणं, किंवा एखाद्याला तुम्ही न दुखवतो तो दिवस घालवणं म्हणजे सुद्धा तुमची नित्यसेवेमध्ये तुम्हाला बघा पितरांची सेवा करायची असते. त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे तर सांगितले, ते प्रत्येकाला माहितीच आहे. 3 क्रमशः अध्याय वाचायचे, 11 माळी जप करायचं, हे तुम्ही बऱ्याचदा सगळ्या केंद्रांमध्ये ऐकलेलं आहेच. नंतर 1 माळ तुम्हाला नवरनव मंत्राची करायची आहे, म्हणजेच आई भगवतीची तुम्हाला सेवा करायची आहे. 1 माळ गायत्री मंत्राची करायची आहे आणि पंचमहायज्ञ करायचं असतं. काल भैरवाष्टक 1 वेळा म्हणायचं. तर अशा सेवा तुम्ही रोज तुमच्या नित्यसेवेत ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला कुठली सेवा करण्याची किंवा संकल्पयुक्त सेवा करण्याची गरज पडणार नाही. तुमच्यावरती जे कोणतं संकट असेल तेही टळून जाणार. ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या संकल्प करायची सुद्धा गरज नाही. ह्या नित्यसेवेनेच सगळे प्रश्न सुटतात. त्यामुळं नित्यसेवा आवर्जून करा. नित्यसेवा करताना तुम्हाला काय करायचं बघा, पितरांची सेवा ही तुमच्या हातून रोज घडलीच पाहिजे. पितर म्हणलं की आपल्या घराला कलंक लागलेला असतो, की कुठलीही अडचण सुटली नाही तर तो पितरांचा इच्छा पूर्ण न झाल्यामुळे, त्यांना मुक्ती न मिळाल्यामुळेच त्यांना आपल्या घरामध्ये अडचण येत असतात. त्याच्यामुळे पितरांची सेवा तुमच्या हातून घडणं खूप गरजेचं आहे. आपल्या नित्यसेवेचं जे आपल्याकडे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पितरांची सेवा कशी करायची हे दिलेलं आहे. तर ती पितरांची सेवा करायची. त्याच्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आणि स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे त्याचे क्रमशः 3 अध्याय वाचायचे. आता सगळ्यांना माहिती आहे, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे दिव्य ग्रंथ आहे, ज्या ग्रंथामध्ये स्वामींचं चरित्र अनुभवलेलं आहे, स्वामींचं चरित्र लिहिलेलं आहे, स्वामींच्या लीला घडवलेल्या आहेत आणि ते चरित्र आपण स्वतःच्या मुखातून वाचतो तेव्हा अर्थात आपल्या समोर स्वामींचा अखंड प्रवास उभा राहतो आणि स्वामींची जीवनकथा आपल्याला समजून जाते की स्वामींनी आल्या म्हणजे अक्कलकोट म्हणजे सुरुवातीपासून ते समाधीस्थ होईपर्यंत काय काय लीला घडवल्या. अक्षरशः हे स्वामी चरित्र वाचल्यानंतर, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, कारण एवढ्या लीला स्वामींनी घडवल्या की
कितीही मोठ्यातला मोठा माणूस आणि श्रीमंत माणूस असू द्या, तू स्वामींसमोर शरण गेला म्हणजे गेलाच. कारण अहंकार हा स्वामींना आवडत नव्हता, मीपणा स्वामींना आवडत नव्हता. स्वामी चरित्र सारामृत खरंच खूप छान आणि दिव्य ग्रंथ आहे. सगळ्या प्रश्नांचं आणि सगळ्या अडचणींवर एकमेव ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. त्याचे जर तुम्ही क्रमशः 3-3 अध्याय वाचले, 3-3 अध्याय म्हणजे खूप, म्हणजे तुमचं अगदी 10 मिनिटात होण्यासारखे आहेत. एक अध्याय 1 पानाचा, दुसरा अध्याय दुसऱ्या पाना म्हणजे एकाच पानाचा आहे. असं तुम्ही पहिले 3 अध्याय जर वाचायला गेले तर 5 मिनिटाच्या आत होतात. इतके छोटे छोटे अध्याय आहेत. असे एकूण 21 अध्यायाचा हा ग्रंथ आहे. रोज तुम्ही 1 ते, आता समजा पहिले 1 ते 3 तुम्ही पहिल्या दिवशी अध्याय वाचले, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 वाचा, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 वाचा. असं करता करता 7 दिवसामध्ये तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात. म्हणजेच तुमचं एक पारायण पूर्ण होतं. 21 अध्याय पूर्ण झाले म्हणजेच एक पारायण पूर्ण होतं. असंच रिपीट तुम्हाला रोज करायचं आहे. एकदा 21 अध्याय पूर्ण झाले की त्याच्यानंतर तुम्हाला परत पहिल्यापासून 1 ते 3 अध्याय सुरू करायचे आहेत. अशा पद्धतीने जर तुमचं रुटीन ठेवलं, अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामींची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला एका महिन्यामध्ये स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही ज्या संकटात अडकलेले आहात ना, ज्यातून तुम्हाला काय करावं काही सुचत नाही, किंवा प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी आपण म्हणतो ना आडवं लागतं, प्रत्येक गोष्ट आपण मनात येते पूर्णत्वात जाते, पण मनात आले पण ते घडत म्हणजे पूर्ण होतच नाही. काही ना काहीतरी त्याला आडवं येतं, काही ना काहीतरी त्याला संकट येतात. बघा, महिन्यात तुम्हाला या गोष्टी सगळ्या मार्गी लागलेल्या दिसतील आणि जी संकट येणार होती ती सुद्धा टळतील. या नित्यसेवेमध्ये एवढी ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. तुम्हाला दुसरी कुठली सेवा करायची गरज पडणार नाही. जर तुम्ही 1 माळ 99 मंत्राचे करायचे. आता 1 माळ 99 मंत्र कोणता आहे? ओम आय रिंग क्लीन चामुंडायन विचे, ओम आय रिंग क्लीन चामुंडायन विचे. हे आई भगवतीचा आशीर्वाद आहे. ही जर माळ तुम्ही रोज केली तर 99 मंत्राची जी ताकद आहे ती खरंच खूप अगणित आहे. ती सुद्धा तुम्ही 108 महिन्यांची आपल्याला जपमाळ येते, ती रोज 1 माळ करायची. आता 1 माळ गायत्री मंत्राची करायची आहे. 1 माळ गायत्री मंत्राची जर तुम्ही केली, गायत्री मंत्र काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गायत्री मंत्र, कारण जे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. त्याच्यानंतर पंचमहायज्ञ. पंचमहायज्ञ म्हणजे काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो पंचमहायज्ञ काय करायचं असतं. तर आता पंचमहायज्ञामध्ये आपल्याला मुंग्यांना, एक म्हणजे मुंग्यांना साखर टाकायची असते. ज्या आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या आलेल्या असतात त्यांना आपण रोज थोडी का होईना साखर टाकायची, किंवा एखाद्या ठिकाणी जर एखादी मुंगी असेल तर तिला साखर दिली तरी चालते. दुसरं, गाईला घास द्यायचा. गाईला घास द्यायचा म्हणजे कुठलाही चारा, आपण शेतामध्ये जो घास पिकतो तो जर घास, एखादा चारा जर आपण गाईला चारला तरी सुद्धा खूप पुण्य लाभतं. तिसरं म्हणजे कावळ्याला घास द्यायचा. आपल्या घरामध्ये कावळे, टेरेसवरती कावळे येतात, त्या टेरेसवरती जरी तुम्ही एखादा घास काढून ठेवला तरी सुद्धा चालतो. चौथी गोष्ट म्हणजे आलेल्या गेलेल्यांना तुम्ही, आता समजा तुमच्या घरामध्ये एखादा छोटे बाळ आलेली असतील, छोटी मुलं आलेली असतील किंवा मनुष्य असतील, तर त्यावेळेस काय करायचं, त्यांना रिकाम्या हाताने न पाठवता लहान मुलांना तुम्ही चॉकलेट तरी द्या किंवा काहीतरी खायला द्या. आणि जर माणसं आलेले असतील, पाहुणे आलेले असतील तर कमीत कमी त्यांना चहा पाणी तरी विचारा, नाहीच तर तुम्ही जेवण द्या. म्हणजे तुम्हाला जर जास्तच हे वाटत असेल तर तुम्ही जेवण द्या. अशा प्रकारे जर तुम्ही आलेल्या गेलेल्यांना किंवा लहान मुलांना हे केलं तर 4 तर पंचमहायज्ञ तुम्ही चालता बोलता होतात. नंतर 5वं झालं की तुम्ही एखादा जो पेपर आहे, अग्नियज्ञ म्हणतात त्याला, तर ते कसं करायचं, एखाद्या कुंडामध्ये जर तुम्ही, किंवा एक तवा असतो आपला, त्या तव्यामध्ये जरी विस्तू कोळसे ठेवून तो विस्तू केला आणि त्याच्यामध्ये जरी आपण तूप टाकलं तर ते यज्ञ होऊन जातं. किंवा पेपर तर त्याच्यामध्ये जाळला, पेपरला तुम्ही तूप लावलं आणि तो जाळायचा. रोज जर असं केलं तुम्ही, हे पंचमहायज्ञ जर तुम्ही केले तर तुमच्या घरामध्ये जे पितरांची अडचणी असतात, पितरांचा दोष असतो तो नक्कीच निघून जातो. मग तुम्हाला ते नारायण नागबली म्हणा किंवा अजून काही सेवा करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. जर तुम्ही हे रोज पंचमहायज्ञ तुमच्या नित्यसेवेमध्ये जर करत असाल तर तुमच्या नित्यसेवेमध्येच तुमच्या हातून एवढ्या सेवा घडून जातात की तुम्हाला इतर काही वेगळ्या सेवा करण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर रोज रात्री जर तुम्ही कालभैरव अष्टक म्हटलं, कालभैरव अष्टक का म्हणायचं असतं, खूप महत्वाचं आहे हे.
कालभैरव अष्टकमध्ये खूप प्रचंड ताकद आहे. तुम्हाला नावातच कालभैरव म्हणलेलं आहे. भैरवनाथाचा अवतार म्हणजेच हा विघ्ननाशक अवतार आहे, जो त्यांच्या म्हणजे ते अक्षरशः नाशच करतात. कालभैरव अष्टक जर जो कोणी म्हणतो त्याला बाहेरची बाधा जी झालेली असते ती पूर्ण नष्ट होते. आणि तुम्हाला झोपताना जर एकदम वाईट स्वप्न पडत असतील ना, किंवा असं रात्रीचं दचकन जाग येत असेल, भीती वाटत असेल, तर तुम्ही रोज कालभैरव अष्टक म्हटलं तर तुम्हाला ते स्वप्न पडणं सुद्धा बंद होऊन जातं. आणि ज्याला बाहेरची बाधा झालेली असते ती सुद्धा निघून जाते. आणि आपल्या घरामध्ये जर कोणी हरवलेलं असेल किंवा एखादी व्यक्ती हरवलेली आहे ते सुद्धा परत येते आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. हे फक्त कालभैरव अष्टक म्हणल्याने होतं, हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की नित्य सेवा करताना आपल्याला कुठले म्हणजे कोणते नियम पाळायचे असतात. तर नित्य सेवा करताना आपल्याला कोणतेच नियम पाळायची गरज नसते. कारण आपल्याला जर मासिक धर्म आला तर आपण 5 दिवस स्किप करतोच. 6व्या दिवसापासून आपल्याला ते रुटीन सेवेचं तसंच चालू ठेवायचं आहे. 5 दिवस तुम्हाला नित्य सेवा करायची नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते, जर तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज खात असते, तुम्ही सेवा करताय तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. दुसऱ्यांनी खाल्लं तरी काही हरकत नाही, तुम्ही त्यांना अडू शकत नाहीत. तुम्ही स्वतः खाऊ नका. तुम्हाला सेवा करायची ना, तुम्ही खाऊ नका. आणि या 2 गोष्टी जर तुम्ही पाळल्या, एकच गोष्ट आहे की नॉनव्हेज. ते नॉनव्हेज जर तुम्ही मांसाहार फक्त तुम्ही ज्या दिवशी खाणार आहात त्या दिवशी सेवा करू नका. ज्या दिवशी खाणार नाही त्या दिवशी तुम्ही जर शाकाहारी असाल तर अतिशय उत्तम. जर तुम्हाला काही अडचणीस्तव, काही कारणास्तव जर मांसाहार करावाच लागत असेल तर काही हरकत नाही. ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा असतो त्या दिवशी तुम्ही सेवा करूच नका. स्वामींना सगळं माहिती असतं. ज्याच्याकडून मांसाहार स्वामींना सोडून घ्यायचा असतो तो त्यांच्याकडून घेतातच, भले किती खाणार असू द्या किंवा किती त्याच्यामध्ये म्हणजे म्हणू द्या की मला हे आवडतं ते आवडतं म्हणून, असं नाही. कितीही खाणार असू द्या. असं जर आता तुम्हाला नैवेद्य दाखवायचं स्वामींना तर तुम्ही नैवेद्य का दाखवायचं असं त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते बघा. एकदा जगद्गुरु शंकराचार्यांना एका व्यक्तीने प्रश्न केला होता की देवाला नैवेद्य का दाखवायचा असतो. तर आम्ही जो नैवेद्य दाखवतो त्यातील काही देव खात नाहीत ना, त्यांना त्या पदार्थात कुठला बदल होतो, मग नैवेद्य कशासाठी दाखवायचा, नैवेद्य ते धोतात नाही का, असा एका व्यक्तीने शंकराचार्यांना प्रश्न केलेला होता बघा. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. शंकराचार्य जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी शांतपणे उत्तर दिले, जेव्हा कोणी एक व्यक्ती देवाला नैवेद्यासाठी पेढे घेऊन जातो तेव्हा रस्त्यात कोणी भेटला तर त्याला तो काय सांगतो, हे पेढे माझे आहेत, मी आणले देवासाठी. पण तेच पेढे जेव्हा तू नैवेद्य दाखवून आणतोस तेव्हा कोणी विचारलेस तर तू काय सांगतोस, हा देवाचा प्रसाद आहे, हा रामाचा प्रसाद आहे, हा हनुमानाचा प्रसाद आहे, हे माझे नाही तर परमेश्वराचे आहे. ही भावना मनात रुजू होते. हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्या प्रसादाने तुझ्यातला मी बाहेर फेकला गेला. परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्या पुढे नतमस्तक होतो, अहंकार रहित होतो, स्वच्छ आणि निर्मल मनाची त्याला अनुभूती येते. हेच खरं महत्व आहे नैवेद्याचं आणि प्रसादाचं. म्हणूनच नेहमी घरात काहीही गोडधोड केले की सणासुदीला देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. देवाची आठवण सुखाच्या प्रत्येक प्रसंगी असावी हा एक उद्देश तर आहेच, पण मीपणा नाश पावावा हाही उद्देश आहे. बघा स्वामी भक्तांनो, खरंच खूप छान आपल्याला या म्हणजे गोष्टीतून, प्रसंगातून तुम्हाला म्हणजे तुम्ही पाहिलंच की ही गोष्ट जी सांगितली मी तुम्हाला नैवेद्याची, तर आपण नैवेद्य का दाखवायचा असतो, तर नैवेद्य दाखवल्याने आपल्याला जी काही म्हणजे आपण सुखात तर देवाला आठवलंच पाहिजे, दुःखात तर प्रत्येक जण हाक मारतोच, पण सुखातही देवाला विसरला नाही पाहिजे. आणि नैवेद्य रोज दाखवावा. देव आपला नैवेद्य ग्रहण करतो म्हणजे करतोच, कोणाच्याही रूपात येऊन देव नैवेद्य ग्रहण करतोच. फक्त तुम्ही रोज ठेवा, तुम्हाला अनुभव नक्की येईल. अशा पद्धतीने तुम्ही जर नित्य सेवा केली, रोज सेवा करा, नैवेद्य ठेवा, स्वामींना मुजरा करा. मुजरा कसा करायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे. मुजरा करा, स्वामींना जाताना बाहेर तुम्ही जेव्हा महत्वाच्या कामासाठी जाता किंवा रोजही जात असाल ऑफिसला किंवा एखाद्या कामासाठी, तर रोज स्वामींना मुजरा करून स्वामींना सांगून जा की मी चाललेली आहे, तुम्ही माझ्या सोबत चला.
नंतर घरी आल्यावरती हातपाय धुवून परत स्वामींना मुजरा करा. स्वामींना सांगा की मला परत सुखरूप घरी आणल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. असं स्वामींना रोज जर तुम्ही सांगून गेले, स्वामी आई आपल्या घरातली एक व्यक्ती आहे असं समजा, जबाबदार व्यक्ती आहे, जबाबदार आई आहे की आपल्या घराच्या जबाबदाऱ्या, आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या, आपल्या मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या सगळं काही आपल्या स्वामींनी घेतलेलं आहे. जेव्हा आपण स्वामींना आपलंसं मानतो तेव्हा आपली नौका, आपल्या आयुष्याची नौका आपल्या स्वामींनी घेतलेली असते. आपली सगळी जबाबदारी आपल्या स्वामींची असते. त्याच्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका, चिंता करू नका. सगळं काही स्वामींवरती सोडून द्या. एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जी सेवा करताना त्या सेवेचं सुद्धा फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण नित्य सेवेमध्ये एवढी ताकद आहे. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळा करताना तेव्हा त्याचं फळ अगणित मिळतं, तुम्हाला अगणित मिळतं. तर जर या सेवेमध्ये माझ्याकडून काही चुकून काही सांगायचं राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, ही सेवा तुम्हाला आवडली असेल तर मला तेही कमेंट करून विचारा, तेही कमेंट करून सांगा. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.